हेमंत पाटील यांची तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि याचाच रोष म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत। आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना साकडे घालण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संपूर्ण शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आता आपण या ठिकाणी सांगाल की तिथे काय बोलणार आहात आणि काय संदेश देणार आहात? आम्हाला संदेश एकच द्यायचा आहे की हा आमचा मतदारसंघ परंपरागत आहे आणि आजपर्यंतच्या ज्या निवडणुका गुंडेवार साहेबापासून शिवाजी माने, सुभाष वानखेडे हे सर्व उमेदवार तिकीट मिळण्याच्या अगोदर मित्रपक्षाच्या भूमिका स्पष्ट होतात, ते विरोध करतात, जागेची मागणी करतात। परंतु असं पहिल्या वेळेस झालं की उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मित्रपक्षाने जाहीर सभा लावून उमेदवारीचा निश्चित केला। तर आम्ही साहेबांना हे सांगणार आहोत की जी उमेदवारी तुम्ही डिक्लेअर केलेली आहे ती त्यांनी कायम ठेवावी। भाजपने या ठिकाणी त्यांचा मित्रपक्ष असून त्यांनी विरोध केला होता आणि दुसरे उमेदवार पाहिजे असं देखील म्हणत होते, काय म्हणत? नाही, ते काय म्हणतायत याला महत्व नाही। ते दुसरा उमेदवार म्हणतील, भारतीय जनता पार्टीला म्हणतील, शिंदे गटाकडून दुसरा उमेदवार द्या म्हणतील, परंतु एवढा अनुभवी माणूस 5 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार राहिलेला दुसरा कोणताही नाही। आणि विकास कसा करावा तर त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी सगळा विकास दाखवलेला आहे। आपण काय सांगाल की हेमंत पाटील यांनी काय काय विकास केला होता? मी किनवट माहूर उपजिल्हा प्रमुख आहे। हेमंत पाटील यांच्या विकासाला ह्या विकास यांचा उंचीवर जात आहे म्हणून ह्या भाजपचे काय आहेत ना ते कार्यकर्ते त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे। आज दादांनी सांगितलं की आता उंबरखेडचा कारखाना 8 वर्षापासून पेंडिंग होता, ते भाऊनं नाही का ते आज आणून त्या शेतकऱ्याचं भलं केलं आहे। बंधारे आज जनसामान्य माणूस एखाद्या दवाखान्यात जर फोन आला तर रात्रीला 12 वाजता उठून साहेबाचा फोन त्या पुढच्या दवाखान्यामध्ये पैसे नसेल तर कोणाला तरी फोन करून लगेच त्या दवाखान्यात गोरगरिबी लोकांची सोय करणारा माणूस ह्या भाजपवाल्याच्या पोटामध्ये दुखायला हे सामान्य कार्यकर्ता एवढा मोठा उंचीवर जाते कसा? म्हणून ह्या भाजपवाल्या मला तर यांच्यामध्ये एक वाटतं की भाजपचा कुठं मोठा नेता आहे काय ह्यांना ह्यांच्या जर मनानं जर कुठे काही असं जर हे करत असतील पण ह्यांच्या मोठ्या नेत्यांनी सांगायला पाहिजे ना। आज आता तिकीट जर नाही जर डिक्लेअर झालं तर काय भूमिका असणार? आम्ही हेमंत भाऊ पाटील यांना तिकीट एकनाथ शिंदे साहेबाला हात जोडून पाया पडून विनंती करतो, असा नेता आमचा हेमंत भाऊ पाटील गोरगरिबाचा कैवारी दुःखासुखात धावून जाणारा ह्या माणसाला तिकीट आमच्या देणं लागल एवढीच विनंती करतो। एक या ठिकाणी एक शिवसैनिक आहेत ते आता झेंडा घेऊन देखील या ठिकाणी निघलेले आहेत मुंबईच्या दिशेने, काय सांगाल? की आम्ही एकच विनंती करू एकनाथभाई शिंदे साहेबाला की आज जे आमचे पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे आहेत की आज जे हिंगोली लोकसभेमध्ये जे आज रस्त्याचे कोणाचे टंगडे वाढण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे, या भारतीय जनता पार्टीला माझा एकच इशारा आहे की आजपर्यंत जे आमच्या हिंगोली जिल्ह्यावर जे अन्याय कोणीच भारतीय जनता पार्टीने करू नये, की आतापर्यंत जे शिवसैनिक 35 वर्षापासून जे भगवा फडकलेला आहे हे डबल फडकणार। मागल्यापर्यंत 5,80,000 मतांनी विजय झाला, या पर्यंत 7.5 लाखाच्या वर विजय होईल भाऊ पाटलाचा, हेच मी विनंती करून नाही तर थांबेल। जय महाराष्ट्र। आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघातून संपूर्ण शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता साकडे घालणार आहेत। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।